मला पण जाणून घ्यायचं नक्की का दारू देतात देवाला। मुझसे क्यों पूछते हो? मैं परदेसी इंसान हूँ, मैं चल रहा हूँ दर्शन करने आया, मुझसे क्यों बात कर रहे हो? काल भैरव ऐसे ही थोड़ो है, वो तो एक शक्ति है। यहाँ पे शराब इसलिए चढ़ती है कि यहाँ जब भगवान काल भैरव को उत्पन्न किए थे महाकाल जी ने, तो उनके तीसरे नेत्र से उत्पन्न हुए थे बाबा काल भैरव। तो महाकाल ने काल भैरव बाबा को शराब पिलाई थी। ओम नमो पार्वती पते। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आपण आहोत आता उज्जैन मध्ये। तर सर्व मस्त तयार होऊन आहे बघा, सर्व मस्त आता तयार आहे। मामाने मी सेम कुर्ता घातलाय, यांनी इकडे मॅचिंग साड्या घातल्या, त्यांनी शर्ट वगैरे घातलाय आणि सर्व मस्त आता तयार होऊन चाललोय महाकालच्या दर्शनाला। बोला हर हर महादेव। तर आता उज्जैनच्या महाकालचं आपण दर्शन घेऊया। तर आमचा हॉटेलवाला मला सांगत होता की गर्दी नाहीये, तर दर्शन पण लवकर येईल। बघूया आता किती लवकर दर्शन होते काय ते, आणि इथून दर्शन करून मग आपल्याला जायचंय कालभैरवला। तर नंतर तिथून निघायचं जयपूरला। तर असे ओव्हरऑल आजचा दिवस असणार आहे। तर आपण आता दर्शनाला जाऊया। त्या साईडने बाप्पा ए बोला हर हर महादेव, हर हर महादेव, मम्मी ती चष्मा काढ, तू कशी दिसत माहितीये का? बघू, लाव 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 ना, लाव ना। अरे उन्हाची आहे ती, उन्हाची। तर चला आता बघूया कसं आपलं दर्शन होतंय ते। अरे यार, आपल्याच टायमिंगला मोबाईल वाटतं अलाउड नाहीये। आता बघा इकडे मोबाईलचे लॉकर्स आहेत ना, ते चालू झालेत। या साईडला मोबाईलचे लॉकर्स आहेत आणि अनाउन्समेंट पण झाले का मोबाईल अलाउड नाहीये म्हणून। सो आता मोबाईल बहुतेक जमा करतो, जर असेल अलाउड तर नेऊया, नाहीतर मग जमा करतो। ऑप्शन पण नाही। तुम्हाला मंदिर दाखवतो, नंतर आतमध्ये तिथून बघू, परत येऊ ना रे बाहेर, आणि नंतर मग तिथं मोबाईल नेऊन जा। काला हा चालेल, सर्वांचं ठेवून द्या आता मोबाईल, काय ऑप्शन नाही। बघूया, मला जसं जमेल ना तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही लास्ट टाइम आला तेव्हा होता का मोबाईलला? भस्म आरतीला बघतो अलाउड आहे, असं दर्शनाला नाही। मग काय अर्थ काय त्या मागचं? भस्म आरतीला अलाउड आहे, भस्म आरतीला सिक्युरिटी नसतं सकाळी एवढं लवकर म्हणून। ओके, सो आम्ही या साईडून चाललोय। कोणाला तर विचारतोय आता जाऊन का मोबाईल नक्की अलाउड नाही का, कारण की भरपूर गर्दी आहे, भरपूर काउंटरला भरपूर गर्दी आहे। आणि तुम्हाला मगाशी बोललो ना मी, आपला उज्जैन महाकालचा कॉरिडॉर जाम भारी बघा, असे स्टॅच्यू आहेत जागोजागी, त्यांनी मस्त वाटतं। आणि पिलर्स वगैरे लावलेत ना, त्यांनी पण भारी वाटतं। समोरच आहे बघा, इथे आहे ना श्री महाकालेश्वर मंदिर, ही मेन एंट्री। तर आपण आता लाईनीला राहिलेलो, बोला हर 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 हर। बघा भरपूर गर्दी आहे। मगाशी आम्हाला वाटलं का गर्दी नसेल, पण भरपूर गर्दी आहे। पण असं आपलं दर्शन तर काय लगेच होईल। किती टाइम लागेल? एक तास लागेल, लाईन खाली अर्धा एक तास लागेल। हा ठीक आहे, अर्धा तासात दर्शन होईल। ठीक, मोबाईल आतमध्ये अलाउड झाला तर तुम्हाला पण दर्शन करून देतो, आणि तर डायरेक्ट बाहेरून मंदिर दाखवतो। तर बहुतेक तर मला हातात त्यांचे मोबाईल दिसत आहे, बघूया कसं काय असतं। धावत धावत चालल्या मी दर्शनाला। मामा प्रसाद आणले आपल्यासाठी, आपल्याला तिथं तो फोन काढायला भेटला म्हणून आता इथं काढलं लावलं। बऱ्याच जणांनी कोण आणलं वाटी, पण बरं नियमांचं उल्लंघन नको करायला। पण दर्शन मस्त झाला, पण कसं आहे माहिती का, लवकर झालं, मस्त झालं। तर मित्रांनो आपलं दर्शन तर झालेलं आहे। हे बघा, हा जो कलश आहे ना, तो महाकालचा कलश आहे, आणि इकडे आहे ना ओंकारेश्वरचा दुसरा मंदिर आहे। कसं झालं दर्शन? मस्त ना, एकदम लगेच झाला, अर्धा 15-20 मिनिटात ना। धक्का नाही बुक्का नाही, काहीच नाही, आरामात ओंकारेश्वरला धक्काबुक्कीचा दर्शन झाला, हा। तसा इथे काहीच नाही। इथं काय आहे? बरोबर, एकदम परफेक्ट आणि पद्धतशीर असं दर्शन झालेलं आहे। हा, थोडा लांबून पण प्रत्यक्षात मस्त, अगदी डोळ्यांना
असा भोवणारा ओके असा म्हणजे न भोवती म्हणजे न आपण बघू शकता असं धक्काबुक्की नाही का डोका टेकला वर काहीच नाही. थोडा लांबून पण मस्त आला थोडा लांबून डोका टेकल नाही काहीच नाही फक्त लांबून दर्शन पण प्रत्यक्षात शिवलिंग आपल्याला दिसतो. हा महादेवाचं दर्शन प्रत्यक्षात घडते. ओके पण मस्त मस्त दर्शन झाला. फक्त कसं आहे जे VIP पास आले आहेत ना ते आणखी जवळ आपण नॉर्मल साधे इकडं एकदम माग तेवढंच बाकी काय नाही बाकी दर्शन बाकी मस्त झालं एकदम. इथे यांचा फोटोशूट चालू आहे हे बघ. अरे इथे गर्दी बघ ना कसला क्राऊड आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही पण बाहेर सर्वांनी फोन काढले होता. आता लाईन पण थांबवल्यात आणि मोबाईल कोणालाच अलाउड नाही केला. तर तुम्हाला स्क्रीनवरचा जो मी दर्शन करून दिलं आहे आरती चालू झाली. आरती चालू झाली आता. बोला हर हर महादेव. श्री महाकाल मंदिराच्या परिसरात आहेत ना भरपूर मंदिर आहेत आणि इथंच आहे कशी नवग्रह मंदिर. इथं सर्व ग्रह आहेत ना आपले नाव त्यांची पिंडे आहेत छोटे छोटे बघा. इकडं सूर्यदेव आहे, शनिदेव, राहू, परत केतू वगैरे सर्व ग्रहांचे आहेत मंदिर आहेत. जे नवग्रह आहेत ना त्यांची मंदिर आहेत बघा. दर्शन करून घ्या. त्याला महाकालचं तर फुटेज नाही भेटली पण इथलं दर्शन करून घ्या मस्त तुम्ही. आता श्री अनादी कल्पेश्वर महादेवचं दर्शन घ्या तुम्ही आणि महाकालचं आपलं मंदिर या साईडला इकडे. पप्पा आपलं दर्शन तर झालं आता काय प्लॅन पुढं? काल भरलं जायचं ना रिक्षा वगैरे कशी गाडी घेऊन तसंच मग बाहेर निघू. त्या आधी काहीतरी खाऊन घेऊ. चला नाश्ता नाही केला कोणी आपण. तर आता नाश्ता वगैरे करू आम्ही ना मग काल भैरवच्या दर्शनला जाऊ. इथलं दर्शन कसं झालं तुम्हाला विचारत नाही. इथलं दर्शन कसं झालं? मस्त झालं ना. फोन तर अलाउड न केला पण त्या बहाने आपलं दर्शन तरी मस्त झालं. चला हे बघा हा पूर्ण महाकालचा कॉरिडॉर आहे. उज्जैन महाकालेश्वर कॉरिडॉर. आता महाकाल काल भैरव हा काल भैरव उदयपूरला आज पोचू काय वाटतं? 350 किलोमीटर 350 रात्रीपर्यंत. हा कारण 2-3 दिवस तेच चालले आणि आले तशी दोनच मंदिरं गेलेत आपण. जरा आराम करायला पाहिजे. पुढं राजस्थान मध्ये हा सावरच्या सावरिया सेट अजून काहीतरी आहे. हा मेन खाटूश्याम. पहिली गोष्ट जो रूट कुठला आता उदयपूरला ना. हा उदयपूरला जाताना काय काय लागेल तिथे काय काय बघायचं आहे. उदयपूरला ते एक पाण्यातलं हा प्रत्येक ठिकाणी एक दिवस जेवढं होईल तेवढं होईल. मग तर महाकालचं दर्शन घेऊन आपण आलो आता काल भैरवचं दर्शन घ्यायला. हे बघा काल भैरव इकडं ह्या साईडला मंदिर आहे. इकडं आपण आता दर्शन घेऊया. आणि इथं देवाला दारू का देतात? दारू चढवतात. तर का चढवतात ना ते विचारतो कोणाला. बघूया काय सांगतात ते. मला पण जाणून घ्यायचं नक्की का दारू देतात देवाला. हा विचारायची उत्सुकता आहे मनात. तर बघूया का म्हणजे दारू देतात अशी. कारण की दारू किती झालं तरी चांगली गोष्ट नाहीये. ती देवाला चढवणं कितपत योग्य आहे ते आता तेच सांगतील. त्यांना विचारू. त्यांना लोकांनी सर्वांनी मन्नत म्हणून बघा किती धागे बांधलेले तिथं. आणि मला तर वाटतंय ना आता दारू बंद झाले ना. दारू बंद ना. लास्ट टाइम आणतो ना मी ह्या साईडला ना इकडे जेवढे स्टॉल दिसतात ना तेवढ्याच ही दारूची दुकानं होती पण आता कुठे दिसत नाही. ते चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे ना मम्मी. सुधारणा आहे. सुधारणा पण आहे. स्वच्छता पण आहे थोडीफार. तेच जरा चुकीचं वाटत तरी विचारू का चढवायचं म्हणून. आणि हे बघा समोरच श्री काल भैरव मंदिर. लाईन भरपूर नाही एवढी लाईन बघा ना खूप पर्यंत. बॅरिकेड जवळच मंदिर आहे लगेच. हे ताया तू पण बांध टाकून बांधून का? ठीक आहे ठीक आहे. मावशी काय मावशी मम्मी तू पहिल्यांदा आले का नाही तुला माहिती? आणि इथं बाहेर येत ना असं भरपूर विचारतात VIP दर्शन 5 मिनिटात 10 मिनिटात आले तर थोडं लाईनीला राहावं ना. कशाला पैसे तर पैसे जातात आणि त्यात अर्थ आहे असं काय वाटत नाही. हे बघा श्री काल भैरव मंदिर.
तर मित्रांनो आज ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. 2 मिनिटासाठी हो फक्त दिले, ऍडजस्ट करा. तर ही तुम्ही इच्छा आहे. बघू शकता आम्ही आलेलो आहोत काल भैरव मंदिरावर. मंदिर दाखव, मंदिर दाखव. बघा हा मंदिर. वरती मंदिर आहे. हाईट ना पोहोचते थांब थांब मी दाखवतो. अरे हे बघ. पोचतो आई. हा हे बघा, हा पोचला. हे बघा मंदिर. हा आता बोल पुढं. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. ही गर्दी तुम्हाला थांब तुला उचलून घेऊ का? नको नको दिसते, तुम्हाला दिसले असेल गर्दी. तुम्ही शॉर्ट बघा पुढे, तो दाखविलच तुम्हाला. खूप ऊन होता, लाईन खूप हळूहळू चाललेली आहे, कधी पोहोचू समजत नाही. हा चालेल. तुझा दुःख आहे इथून दिसत नंबर. मंदिर दाखवत, हे सगळं धागे दाखवत, मंदिर दाखवत. त्यांना समजेल हाईट कमी आहे माझी. हा ऍडजस्ट करा. अनसबस्क्राईब वगैरे करू नका. 2 मिनिटांसाठी दिलता येईल तर चांगला कॉन्फिडन्स आहे तुमचा 10 वेळेला रिटेक घेतल्यानंतर. जय गुरुजी महाराज की जय. कुठे बाबा की जय. माता की जय. अरे कुठे माता की तुम बोलते पार्वती पते अरे हर महादेव या तिथून बोलतोय. ही आली. फिर से बोल बोल. नमो पार्वती पते हर हर महादेव. बोला काल भैरव महाराज की जय. महाराजी महाराज की बोल बोलते. हर हर महादेव. हर हर महादेव. कशासाठी धागा बांधला? लग्न लवकर होता. कशासाठी बांधला? अर्धाच बांधले. अरे अर्धाच येईल. अर्धाच बांधले जा. अर्धाच धागा बांधले जा. नीट बांधले. 4-5 गाठी मारायची असतात. 4-5 अरे गाठ मारायची जा. अर्धे पूर्ण होती. मार हे नीट. काय लवकर पोर भेटेल तुला. कोपऱ्यातला नीट बांध जरा. योच ना. अरे परत स्वार्थ नसतं. हे अर्धवट काम आहे त्यांची. हा बोल काय बांगले सांगायचं नसतं ना. जोराम बांधून ठेव गाठ. देवा याच्या इच्छा पूर्ण कर सगळ्या आणि लवकरच जोडीने येऊ दे. चल चला झालेला आहे. काय भेटल. हर हर महादेव. हर हर महादेव. काल भैरव जी के बारे में थोड़ा बताओ ना. मुझसे क्यों पूछते हो? मैं परदेसी इंसान हूँ, मैं चल रहा हूँ दर्शन करने आया, मुझसे क्यों बात कर रहे हो? काल भैरव ऐसे ही थोड़ो है, वो तो एक शक्ति है? वो देव है, मैं उनकी बातें मैं क्या कर सकता हूँ? ठीक है हैं? मैं देव थोड़ा हो सकता हूँ, मैं आग्रह कर सकता हूँ। आपको ज्यादा जानकारी होगी थोड़ी हमें भी बताओ। तुमको ज्यादा जानकारी होना चाहिए क्योंकि आप वक्ता हो, हैं? आप वक्ता हो तो आपको ज्यादा जानकारी होना चाहिए। मेरे को क्या जानकारी है? मैं तो बस जहाँ जाओ उसका दमन करो। एक साधे सब सदे, सब साधे सब जाए। किसको साधू? ठीक है, सबको चलिए। साध नहीं सकता हूँ क्योंकि इतना वजन सह नहीं सकता हूँ। तो ये कहे कि साधे रहो तो आनंद है। ठीक है, धन्यवाद। हर हर महादेव। हर हर महादेव, हर हर महादेव। हम तो जानते हैं कि किसी को साधने से पहले अगर लोग साध ले, अपने माँ पिता की सेवा कर ले, तो इससे बढ़कर कोई भगवान नहीं है। माँ पिता से बढ़कर कोई भगवान नहीं, कोई गुरु नहीं है। हाँ, वो परमपिता परमात्मा कहता है, आध घड़ी आदि घड़ी आधे में पुण्याद, तुलसी संगत साधकी कटई कोट अपराध। अगर आपके अंदर भावना है तो 24 घंटा होता है, 24 घंटा में 24 मिनट के लिए, 24 सेकंड के लिए उस परमपिता परमात्मा के लिए आप अपनी आत्मा से अगर यादगारी कर लिया तो समझ लो पूजा हो गया। साधु सारा दिन पूजा करे, 24 घंटा करता रहे, कोई वो नहीं है दयालु।
मगर गृहस्थी में होते हुए अगर इंसान स्वयं माँ पिता गृहस्थी पालते हुए, साधु फकीर को पालते हुए और थोड़ा सा समय निकाला 2 मिनट के लिए उस परम पिता परमात्मा के लिए, तो समझ लो कि बहुत बड़ा तप कर लिया जाए। ठीक है, धन्यवाद हम जी, तो ये जानते हैं कि बहुत महत्वपूर्ण जानकारी दी आपने, धन्यवाद। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। हर हर महादेव। तर मगासपासून आपण विचारायला बघतोय का कालभैरवाबद्दल थोडं सांगा, पण आपल्याला काय पाहिजे अशी माहिती नव्हती भेटत, तर आपण ज्यांच्याकडून पूजे हे सामान घेतलेलं असतं त्यानेच विचारू। तर पहले तो आपका नाम बताओ और थोड़ी जानकारी बताओ। अरविंद सिंह ठाकुर मेरा नाम है। हाँ, आप आए हो महाकाल के सेनापति के पास, ये है बाबा काल भैरव। हाँ, ये कीर्ति मुख वहाँ से पंडित जी देते हैं अपने को वापस, ये अपने घर के मुख्य द्वार पे लगाते हैं। काल कष्ट दूर होता, बुरी नजर नहीं लगती, बच्चों को नजर नहीं लगती, घर में सुख शांति रहती है। धागा हाथ में बनता है, लड्डू का प्रसाद चढ़ता है, यहाँ वाइन भी चढ़ती है, फिलहाल भी चढ़ती है। और यहाँ जो शराब चढ़ाई जाती है वो आप यहाँ के ठेके बंद कर दिए हैं सीएम साहब ने, सिटी के बाहर कर दिए हैं। वहाँ से लेके आ सकते हो, चढ़ा सकते हो। बाकी यहाँ पे प्रभु शराब पीते हैं और आज तक शराब कहाँ जाती है ये किसी को पता नहीं है। वो चढ़ती है भगवान को, लेकिन भगवान क्यों चढ़ती है? पीते उसके हैं। पीछे का ये क्या है? यहाँ पे शराब इसलिए चढ़ती है कि यहाँ पे महाकाल के सेनापति हैं। ब्रह्मा जी को अपनी शक्ति का घमंड हुआ था। हाँ, जब भगवान काल भैरव को उत्पन्न किए थे महाकाल जी ने, तो उनके तीसरे नेत्र से उत्पन्न हुए थे बाबा काल भैरव। तो महाकाल ने काल भैरव बाबा को शराब पिलाई थी, शराब पिला के उनका तीसरा मस्तक, 5वां मस्तक काटा था। तो उस समय से यहाँ पे शराब चढ़ाई जाती है और शराब पीते हैं। और अच्छे अच्छे वैज्ञानिक ने यहाँ रिसर्च करा है, मगर ये आज तक पता नहीं है कि शराब कहाँ जाती है। मतलब चढ़ती है, चांदी की प्लेट में शराब डालते हैं और उनके मुख के पास लगाते हैं, शराब ऑटोमेटिक पी लेते हैं बाबा। जो भक्त लेके आते हैं बाहर से लेके आते हैं। बाहर से लेके आते हैं, उनकी शराब चढ़ाई जाती है, पंडित जी वो चांदी की प्लेट में डालते हैं और वो पिलाते हैं। और ये देखो इस फोटो में भी हे बघा, आज तक नहीं मालूम है। अशी चांदीच्या प्लेट मध्ये चढवतात, पण ती अजूनपर्यंत समजली नाही कुठे जाते ती। तर धन्यवाद जी, चांगली अशी माहिती सांगितली यांनी। तर कशी वाटली ते पण सांगा तुम्ही ना, आपल्याला माहिती नव्हतं दारू का चढवतात वगैरे ते आणि कुठे जाते ती, त्यांनी चांगल्या रीतीने सांगितले आपल्याला। आपलं दर्शन पण इथं मस्त झालंय। आपण आता निघूया उदयपूरकडे आणि आपल्याला जाता आता जेवण करायचंय, ते जेवणासाठी थांबू आणि नंतर आपण निघूया उदयपूरला। आम्ही आता इथं राजस्थान बॉर्डरला जेवायला थांबलोय। फ्राईड राईस मागवले, पहिले एकदम तिखट आलता पण आता मस्त आहे, पण टेस्ट आहे म्हणून आम्ही परत मागवला। आणि यांनी इकडे भाजी वगैरे मागवलेल्या। जेवण तर झालाय सर्वांचा। फॅमिली तिखट लागले का? मस्त आहे ना, मस्त टेस्ट भेटली जरा। हे तिकडे बाहेर आलं होतं, जेवणाचंच होतं पण चांगलं भेटलं जेवण। आम्ही आता आहोत राजस्थानमध्ये आणि इकडे बघा किती मस्त असं वातावरण आहे। असं मध्ये मध्ये ना साईडला असे मोर वगैरे पण दिसत होते, पण आता दिसतच नाही। इथे थांबलोय तर मोर बघायसाठी खास थांबलेलो आम्ही। मोर पण दिसला आणि इथे सनसेट पण बघत होतो, ते पण आता डाऊन झाला। सगळं असं पवन चक्क्या वगैरे आहेत, हे बघा गाडीत बसून बसून दमल्यात मामा। तर हे नाव बघून तुम्हाला समजलं असेल, आपण उदयपूरला न जाता आलो सावरिया साईडला। आता इथे आपण रूम घेतली, उद्या दर्शन जाणार, तर उद्या दर्शनाचा ब्लॉग येईल। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। जेवण करून डायरेक्ट आपण इथं आलो, म्हणजे आपण उदयपूरला चाललेलो, हा आपल्या नंतर करायचा होता। आम्हाला वाटलं लांब आहे का, पण रस्त्यात एक पाठी दिसली सावरिया साईड, पण आलोय तर इथं डायरेक्ट आता स्टे करूया। तसं पण लेट झालाय, इथं पोचायला आपला 11 वाजले। तर आता मस्त इथं फ्रेश होऊ, झोपू आणि उद्या सकाळी दर्शन जाऊ। तर आजचा उज्जैनचा आणि कालभैरवचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्कीच सांगा। जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।